गेल्या 18 वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करणारे वेगवेगळ्या पदावर त्यांनी त्यांची भूमिका ही देखील दिलेली आहे। गुजरात, महाराष्ट्र आणि गोवामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। सध्या त्यांना काँग्रेसने मुलुंड इथे उमेदवारी दिलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये असं म्हटलं जातो की मुलुंड हा विधानसभा बीजेपीचा बालेकिल्ला आहे। कसा ह्याच्यावर विजय घेणार आहे आपल्यासोबत राकेश शेट्टी आहे, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, हा जो परिसर आहे असा दावा केला जातो की तो बीजेपीचा बालेकिल्ला आहे, कसा आपण ह्याच्यावर विजय मिळवणार आहे? काय काय मुद्दे असणार आहे आपले, आणि आपल्याला काय वाटतंय की बीजेपी एवढे वर्ष इथे असल्यावरही देखील त्याच्यावर काम झालेलं नाही? गेल्या 30 वर्षात तुम्ही आता बघितलं कंटिन्यूस भारतीय जनता पार्टीचे यापे आमदार आहे, 6 से 6 नगरसेवक त्यांचे, खासदार आत्तापर्यंत खासदार पण त्यांच्या होतं। पण मुलुंडचं काय परिस्थिती तुम्ही बघितलं, हॉस्पिटल नाही आहे इथे। 2 हॉस्पिटल होते, MT अगरवाल हॉस्पिटल आणि ईस्टमध्ये वीर सावरकर हॉस्पिटल। दोन्ही काही रिनोव्हेट केलं नाही, काही डायग्नोस सेंटर नाही, लोकांना जे हॉस्पिटल आणि राजावाडीला जावं लागतात आणि काही फॅसिलिटी नाही आहे। भारतीय जनता पार्टी मुलुंडला हे टेक इट फॉर ग्रँटेड केलेलं आहे की हे मतदान आम्हाला फिक्स आहे म्हणून पडणारच आहे, म्हणून काही डेव्हलपमेंट करायचं नाही असं त्यांचे ठरलेलं आहे। पण हे विले मुद्दे वेगळे आहे। मुलुंडमध्ये एक असं समस्या आलेला आहे की आता महायुती सरकारने 2-3 निर्णय घेतले आहे। आमचे जे 18 एकर ऑक्ट्राय नाका आहे तो अदानी समूहला दिला आहे। त्याच्यासोबत मुलुंड डम्पिंग ग्राउंड आहे, हे 46 एकर्स आहे, ही पण अदानीला दिलेलं आहे। आणि 155 एकर सॉल्ट पॅन आहे, ही पण अदानी समूहला दिली आहे। आणि अदानी समूहचा असा योजना आहे की धारावीचे सगळं अनएलिजिबल लोक आहे त्यांना इथे त्यांनी असं संकल्पना केला इथे त्यांनी पाठवणार आहे। आमचा प्रश्न हा आहे की 3 लाख जनसंख्या आहे इथे, आणि रोड्स बघा तुम्ही, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, वॉटर आहे, सीवेज आहे। ही लोक इथे आला तर ह्याच्या भार मुलुंडकरावर पडणार आहे, म्हणजे धारावीचं म्हणतात, धारावीच्या। तो आम्ही लोकांना सांगताय की मुलुंड वाचवा आणि अनऑर्गनाइज धारावी हे आम्हाला मुलुंडला बनवायचं नाही आहे, म्हणून सगळं मुलुंडकर सिव्हिल सोसायटीचे लोक याचा विरोध करत आहे। आणि दुसरा एक प्रश्न आहे की मुलुंडमध्ये चांगले स्कूल नाही आहे, जे BMC स्कूल आहे काही फॅसिलिटी नाही आहे। आणि आमचे जेव्हा सरकार होते तेव्हा आदित्य ठाकरे साहेबांनी मुंबई पब्लिक स्कूलचं सुरुवात केलेलं आहे, 3 चांगले स्कूल केलेलं आहे। मी आता लोकांना अपील केलेलं आहे की जेव्हा आम्ही सत्तामध्ये आहो तर एक 10 स्कूल मुंबई पब्लिक स्कूलच्या आम्ही इथे सुरू करणार आहे। आणि थर्ड जे प्रश्न आहे ही गुजराती मोठ्या संख्येने होतो की गुजराती फॅक्टर नेहमीच त्यांना मदत करते, म्हणजे त्यांना असं वाटतं की गुजराती क्राऊड जिथे असेल तो मतदान त्यांनाच मिळेल। पण ह्या निवडणुकीत काय वाटतं आपल्याला? बघा, गेल्या 10 वर्षात याचे लोकल पॉलिटिशियन, करप्ट BMCचे अधिकारी आणि डेव्हलपर हे तिघाचे एक नेक्सस झालेला आहे। आणि काय करतात, हे जितके सेस बिल्डिंग आहे मुलुंडमध्ये यावर हे लोक कारवाई करतात, C1 कॅटेगरीचे नोटीस आणतात। काय आहे, त्यांना भाडेकरांना ना डिपॉझिट द्यायचं आहे, ना रेंट द्यायचं आहे, ना ॲग्रीमेंट करायचा। आणि गेल्या 10 वर्षात असे 72 प्रोजेक्ट्स आहे जिथे 80% लोक गुजराती आहे, 20% महाराष्ट्रीयन आहे। हे लोकांच्या बिल्डिंग यांनी पाडलेलं आहे आणि आता त्याला काय नाही भेटलं नाही आहे। आणि असा आणखी 152 बिल्डिंग्स आहे ज्याच्यावर ही लोक कारवाई करणार आहे। बघा, इथे मेजॉरिटी त्यांचे नगरसेवक होते, खासदार त्यांचा होता, आमदार कंटिन्यूस त्याचा आहे। तो तुम्हाला माहीत आहे कोण नेक्सस करतात, बिल्डर आणि करप्ट BMC अधिकार अशी। आणि ही आम्हाला थांबायचं आहे, म्हणून आम्ही ही एक मोहीम घेतला आहे। गुजराती समूह आहे, त्यांच्यावर आम्ही बोललो आहे त्यांना, आणि त्याला पण माहीत आहे की ही अन्याय भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर करत आहे। तुमच्या समोर मिहिर कोटेचे आहे, काय त्यांनी केलेली गोष्टी तुम्हाला असं वाटतंय की त्यांनी 5 वर्षात केली नाही? मी आता हल्लीचं म्हणतो, कारण की सरदार तारासिंग पण होते, त्यांनी खूपच वर्ष दिले इथे। जे रिसेंटली होते त्यांचा काय असं वाटतं की त्यांनी काय केलं पाहिजे होतं, त्यांनी काहीच केलं नाही? तुम्ही बघा ना, मुलुंडचे स्कूल बघा, हॉस्पिटल बघा, हे रोड्स बघा,
सीवेज लाईन बघा, काय केलं नाही आहे, काय डेव्हलपमेंट नाही आहे. मुख्यमंत्री जेव्हा सत्तेमध्ये आले होते त्यांनी सांगितलं होतं की 2.5 वर्षात मी सगळं कॉन्क्रिटीकरण मुंबईच्या करणार आहे. तुम्ही पण ऐकलं होतं. काय झालं आहे? काय नाही केला नाही, ब्युटिफिकेशन केला नाही. आणि मिहीरकडे एक अपॉर्च्युनिटी होतं, 5 वर्ष त्यांच्याकडे होतं, पण इथे काय लोकांवर अन्याय वाढला आहे, कमी केला नाही आहे त्यांनी. तुम्हाला सांगितलं मी कसं गुजराती लोकांवर पताडणं करत आहे हे लोक. आणि याला असं वाटतंय आमदार असे या पक्षाचे की BJPचे जे वोटर आहे गुजराती आहे, ही मनस्थिती आता आम्ही त्याला बदलायला पाडू. आता याच परिसरातून आमदार म्हणून किरीट सोमय्या देखील होते. त्यांचा असा आरोप आहे की वोट जिहाद असा होतोय, त्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होतोय. त्यांनी आज एक तक्रारही सुद्धा नवघर पोलीस स्टेशन येथे केलेली आहे की कशा पद्धतीने लोकांना फसवलं जातोय, वेगवेगळे म्हणजे दावे केले जात आहेत. यावर तुम्ही काय म्हणता? जे प्रधानमंत्री पुष्टीकरणची राजनीती म्हणतात आणि किरीट सोमय्या वोट जिहाद म्हणतात, त्याचं एक उदाहरण देतो. वोट जिहाद काय आहे? आखरी कॅबिनेट चे मीटिंग होतं. एकनाथ शिंदे यांनी जे मद्रासा आहे त्याचे मौलवी असतात, टीचर असतात, त्यांना त्यांचा पगार 5,000 वाढवून 15,000 केला. ही वोट जिहाद आहे. ही पुष्टीकरणची राजनीती आहे. भारतीय जनता पार्टी लगेच याचा विरोध पण करतात आणि त्याचे स्वतःचे सरकार काय करतं ही पुष्टीकरण आहे. काँग्रेस पक्ष ही कधी असं करत नाही. सगळे जाती धर्म भाषाचे लोकांना इकट्ठा घेऊन आम्ही काम करतो आणि करता राहू. रोहित पवार म्हणतायत की देवेंद्र फडणवीस नवे युगचे अभिमन्यू नव्हे तर नवे युगचे जनरल डायर आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? काँग्रेसचं काय म्हणणं आहे? देवेंद्र फडणवीस जेव्हा 2014ला मुख्यमंत्री म्हणून आले होते आणि त्याचा जे प्रचार होता तेव्हा तो म्हणायचा की अजित पवारला जेल पाठवून चक्की पीसिंग. आता त्याच्या सोबत बसून त्यांना डेप्युटी CM केलं आहे. देवेंद्र फडणवीस आदर्श घोटाळ्याचे वार्ता करायच्या, आता तो अशोक चव्हाणला राज्यसभा त्यांनी पाठवले. प्रफुल्ल पटेलच्या असेंब्लीमध्ये सांगितलं होतं इक्बाल मिर्चीचा पार्टनर आहे, त्यांना सपोर्ट करून राज्यसभा पाठवले. कशा विश्वास करणार महाराष्ट्राचे लोक देवेंद्र फडणवीसवर? आता जे महाराष्ट्राचे नंबर 1 विलन कोणी असेल तो देवेंद्र फडणवीस झालेला आहे. किती जनसंख्या म्हणजे वोटर्सची संख्या आहे तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे आणि आपली अपेक्षा काय, म्हणजे आपला विश्वास काय आहे? बघा 3,20,000 वोटर होते, आता 30,000 ॲड झालेला आहे. 3.5 लाख वोटर आहे. आणि माझा असा विश्वास आहे आम्हाला एक 15 दिवस भेटलं प्रचारासाठी. अदानीचा जो ड्राईव्ह आहे ही मी 1 वर्षापासून चालू आहे माझा. आणि C1 कॅटेगरीच्या बिल्डिंग आहे जिथे एफेक्टेड पीपलमध्ये गुजरातीज आहे, मेजरली 80% गुजराती आहे. ही 2 मुद्दे प्रमुख आहे आणि डेव्हलपमेंटच्या मी मुद्दे करत आहे. गेल्या 18 वर्षात मी लोकांचे वेगवेगळं काम, त्याचे प्रश्न सोडण्याचे काम मी करत आहे. तो माझा असं म्हणणं आहे, वोटरांची अपील आहे की भारतीय जनता पार्टी मुलुंडकरांना टेकिंग इट फॉर ग्रांटेड घेत आहे. आता बदलची गरज आहे आणि तो नक्कीच होणार. धन्यवाद. तर पहिले राकेश शेट्टी आपल्यासोबत ज्यांनी सांगितलं की आपलीच इथे विजय होणार, कारण की एवढे वर्ष BJPची सत्ता होती, त्यांनी काहीच केलं नाही आणि जे काय जनतेसाठी आवश्यक आहे ते काँग्रेस करणार. कॅमेरा अनिल पवारसह सूरज ओझा, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.